पूर्वी केलेली आहे आणि आजही करत आहे अशा लोकांना आम्ही या पुरस्कारासाठी निवडलेले आहेत। त्याच्यामध्ये आजचा जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय आदरणीय देवीदास विष्णू मोरे यांना देण्यात येत आहे। त्यांना विनंती करतो की त्यांनी सहकुटुंब या मंचावर यायचं आहे। गुरुजींनी संपूर्ण आयुष्य ज्ञानदानाचे कार्य केले। महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे कार्य आजही ते करत आहेत। अशा विविध सामाजिक संस्थांवर कार्य करून त्यांनी गावाची सेवा केलेली आहे। सोबत त्यांचा इतका मोठा अनुभव असून सुद्धा कुठलाही अहंकार नाही, अतिशय प्रेमाने सर्वांशी बोलणारे असे आपण या ठिकाणी आलेले आहेत। स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे, तरी ताईंना तसेच आमच्या सरपंचांना विनंती करतो की या स्मरणिकेचं या ठिकाणी प्रकाशन करायचं आहे। आपण आज ही जयंती साजरी करत असताना अनेक लोकांनी सहकार्य केलं। त्याच्यामध्ये आमचे ग्रामपंचायत सौंदाणे संपूर्ण ग्रामस्थ, सौंदाणे गावचे संपूर्ण ग्रामस्थ, त्याचबरोबर रामगीर बाबा विद्यालय सर्व या ठिकाणी आले। त्याचबरोबर आमचे चौंदाणे गावचे भजनी मंडळ, त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटी असेल किंवा गावठी असेल, आमच्या या सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। त्यानंतर या ठिकाणी पुढील गौरव ज्यांना देण्यात येत आहे ते सन्माननीय श्री एम.बी. मोरे सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या समता मंचावर यायचं आहे। त्यांचेही कार्य अतिशय महत्वाचे। त्याचबरोबर अनेक वेळा भांडण तंटा मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सहभागी करून हे भांडण तंटा मिटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये त्यांनी मंगलमय बहुउद्देशीय संस्थेचे स्थापना करून हे काम ते करत आहेत। त्याचबरोबर खरं तर आमच्या गावचे कैलासवासी दयाराम संपत मोरे व गंगा भागवती सोजाबाई दयाराम मोरे यांच्या या कन्या आहेत आणि ते दोघंही जोडीने या ठिकाणी आलेले। खरंच त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम आणि पुरस्कार घेतल्याबद्दल, स्वीकारल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तिच्या नावाने आम्हाला जिने या व्यासपीठावर उभा राहण्याचा अधिकार आणि हक्क दिला, तिचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। आज मी या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या नावाने पुरस्कार घेतला, तो माझा एकटीचा नसून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याचा आणि माझ्या वडील कैलासवासी दयाराम संपत मोरे हे आयुष्यभर जोपर्यंत कुठलाही पद असो नसो, चेअरमन असो, सरपंच असो, पोलीस पाटील असो, त्याचा मान सन्मान न घेता गोरगरिबांचा त्यांनी वारसा घेऊन अन्यायावर मात करून त्यांना न्याय मिळवून दिला। अशा माझ्या वडिलांचा पावलावर पाऊल ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहे। स्वतःची हार्मोनियमची कला जोपासत अनेक विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांचा त्यांनी विकास घडवला। असे आदरणीय सन्माननीय श्री आर्य मोरे सर यांचा महात्मा फुले ग्राम गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत। खरं तर हा सन्मान देताना आम्हाला आनंद होतोय। मिलिटरीमध्ये पोहोचले आणि त्यानंतर आता मदत आणि सहकार्य हे नेहमी येत असतं, असे हे समाजाप्रती बांधिलकी जपणारे आमचे महेश बागुल यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। खरं तर कुठलंही कार्य करत असताना अशा सगळ्यांच्या विचारांची आणि कार्यांची गरज असते। या ठिकाणी पुढील
मयत झालं किंवा काही दुःखद घटना झाली तर हे स्वतःहून येतात, ती व्यवस्था करून परत अंत्यविधीची विधी करण्यासाठी गावात येतात. यासाठी त्याला कोणीही आमंत्रण देत नाही, ते स्वतःहून हे सगळं कार्य करतात. असे हे बोडसे साहेब आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आमच्या आदिवासी बांधवांसाठी एक म्हणतो आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श कार्य ते या ठिकाणी करत आहेत. त्यांचा या ठिकाणी हार्दिक गौरव. 24 दिवस संपाच्या वेळी कांदा खरेदी पूर्णपणे थांबलेली असताना खाजगी कांदा खरेदी, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा असेल, शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा असेल, असे सन्माननीय शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास आयरे यांचा सन्मान होत आहे. तसेच दुसरे शेतकऱ्यांसाठी काम केलं, अगदी कांदा खरेदी केंद्राच्या वेळी ते सहभागी होते, असे सन्माननीय आयरे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. विवाह अतिशय सुंदर पद्धतीने साखरीमध्ये घडवून आणला, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खरं तर प्रथेला बाजूला सारून, खर्च कुठलाही न करता भट बामणाला सारून हा विवाह त्यांनी केला, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. ताईंना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती उत्सव कार्यक्रम आपण साजरा करतो आहोत. आज खऱ्या अर्थाने जनक्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं कार्य निश्चितपणे सर्व समाजाला हे प्रेरणादायी ठरेल. त्याचप्रमाणे महात्मा फुले ग्राम गौरव पुरस्कार MB मोरे, त्याचप्रमाणे यादवराव मोरे यांना देण्यात आला आणि मंगलाताई मोरे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मनोगत व्यक्त केलं. अतिशय चांगलं कार्य त्या या ठिकाणी करता आहेत. त्याचप्रमाणे RM मोरे साहेब, श्री महेश बागुल आणि कुंडलिक बोरसे साहेब यांना देखील महात्मा फुले ग्राम गौरव पुरस्कार हे देण्यात आले. मी खऱ्या अर्थाने जनक्रांती फाउंडेशनचं खूप मनापासून त्यांना धन्यवाद देते, त्यांचं कौतुक करते की हे दर महिन्याला या ठिकाणी शिबिरं आयोजित करतात आणि विविध विषयांचं नॉलेज हे आपल्या चौंदाणे गावातील नागरिकांना, परिसरातील नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत. खूप मोठं कार्य आणि चांगलं कार्य ते करत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि त्यांच्या कार्यास मी या ठिकाणी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे जे पुरस्कारते आहेत त्यांचं देखील खूप सामाजिक कार्य मोठं आहे. त्यांचा देखील आदर्श निश्चितपणे समाज बांधव डोळ्यासमोर ठेवतील. मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आज देखील त्यांचं जे काही कार्य आहे ते संपूर्ण समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जगासाठी अतिशय आदर्शव्रत असं हे त्यांचं कार्य आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण निश्चितपणे जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतो ते आपण केलं पाहिजे.